बापरे, पावसाचं खूप वातावरण झाले. ह्यांना कॉल करू का? येतील ना? नाही. हॅलो, आले का तुम्ही? एवढा वेळ कसा लागला? अच्छा. हा. आणि येताना ना भाजी घेऊन या मेथीची. आवडते ना तुम्हाला? हा. पेरू आणा, म्हणजे काय आणायचं आहे ते आणा आणि या. स्वयंपाक केलाय, चपाती भाकरी केली, भात बनवलाय. तुमची नाही काळजी घ्यायची तर मग कोणाची काळजी घ्यायची? आधी तर 3 महिने झाले, 3 महिन्याने आता येताय तुम्ही काय? तुम्हाला माहिती आहे मला काय काय आवडतं ते. बरं ठीक आहे, या. मी जरा शेतात जाते, पावसाचं वातावरण झालंय नाही का? हा, बनवते ना चहा. हा ठीक आहे, या तुम्ही. काही चला आता ह्यांचं काय चाललंय, ह्या मुलींचं बघू. एकदा ह्यांच्याकडून काम करून घेतलं, औषध वगैरे मारून ना, मग 2 दिवस फ्री राहील ना. ठीक आहे, शेतातच जाते. काचे मरुदी ते काम फोटो काढू जराशी. हा ग, आज बर्थडे तुझा. हा, काढायचा फोटो. धर सेल्फी घेऊ का तुझा? एकटीच काढू पहिले. सेल्फी काढा तिकडूनच. असं करू का? हा, तिला काय काम आहे तिकडे, इथं पाहिलं आपल्याला. हा ते आहे बघा. लय चाबरी चढी कुणीकडची. तिला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही का? मला तर लय राग येतो ग. ती घागली का मला लय कसरी होतं, असं वाटतं म्हैसच घागायला लागली की काय. म्हैस? तू तिला म्हैस समजती, मी तर ते बी समजत नाही. मला बिलकुल नाही आवडत. मी तर म्हणते तिचा नवरा कसा राहत असेल तिच्या जवळ. मी तर म्हणते कटाळा असेल तो, कधी काही दिवसाने आणावते ना दुसरी बायको करून. हाय ना, हिची मज्जाच होईल मग. हा नको, योग बाई कामाला येत नाही तिच्याकडं. चाल म्हणलो का तर डायरेक्ट म्हणते नाही तिच्याकडे नाही यायचं, आम्हाला लेख खोडूशी ती. काम करा ना, घाबरले काय? याचा मुर्दा बसावला याचा. मग तू काय करतोय तिकडे एकट्याला करमत नाही ना. एकट्याला करमत नाही हा, म्हणजे? तिकडे एकटं त्या कोपऱ्यात तिकडे तिकडलं गवत काढत होतो आणि तुम्ही इकडे बसले म्हणलं, मी तिकडे लांब कसं काम करणार? मग तुझं काय म्हणणं आहे, जवळ येऊन काम करायचं? मग जास्त जवळ जवळ बसून काम करू ना. काही गरज नाही, तू जाईन तिकडं. तिकडं तुला जिकडे काम सांगेल तिकडं. मग तू चल ना तिकडे, आपण दोघं काम करू. बाई काय ग, तू चाल ना. असं काही नको, तू हसू नको बाई माझ्याकडे पण. जाय बरं. काय रे? नाही तसं तिकडे जरा ते गवत जरा जास्त वाढलंय ना. मग काढ ना तू. तुला कशाला ठेवेल काढत होतो, मग मला ते इचू काटेच भी वाटतं ना तिकडे. ते चुकाटे तुला घाबरतीन, ते नाही, तू नाही त्यांना घाबरणार. का बरं? हात काय तुझ्यामध्ये सापडत आहे सारा. आज कपड्यात लय भारी घातले. मग आज बर्थडे माझा. हो, बर्थडे होय. हा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. नासकिया मुर्द्या नालाय का, तुला काय लाज लज्जा आहे का नाही? लग्न ठरलंय माझं. हा का? मग त्याला काय होतं, असंच करतेत ना हॅपी बर्थडे दिल्यावर. असं करते? तू कुठं पाहिलं होतं? ते टीव्हीत पाहिलं होतं मी. माझा पण पुढच्या महिन्यात बर्थडे. पुढची मेहनत करी ना. काय घेशील तिला? काय पाहिजे तुला? आता काय सांगू याला, याच्याकडे काय आणायची हेच नाहीये. त्याला पेमेंट लय. काय नाही म्हणते, काय नाही माझ्याकडं. आले पैसे घरी असं राहिले. काय करतोय? नाही, पैसे काढणार होतं, पैसे घरी राहिले. मला त्याच्याकडे पाहिलं जोकर सारखं असायला येतं ग. कमून मग तुझं माझं जुळलं का मग तर आयुष्यभर नसतं. वय तिकडं, तुझं माझं कधी जुळणार आहे? स्वप्न पाय स्वप्न पाहिलं ना काल रात्री स्वप्न. काय अशी स्वप्नात आलती तू आणि तुला सांगतो 2-4 मुस्काड्यात दिले असते नाही. नाही जाऊ दे, मला ना जवळ. मी लांब जाऊ का मग? नका, तू बी थांब. नाही जाते ना. तुझा बर्थडे ना. हा, मग थांब ना. मग सांग ना काय स्वप्न पडली. तुला सांगेन ना नंतर तिकडे गेल्यावर. हा, ते माझ्यासोबत चांगलं नाही असं. बरं जा आता काम कर मग, नाही त्यामुळे आम्हाला बोलणे खायला लागते. कशाला कोण बोलत आहे? ती याला आली तर परत बोलल आम्हाला. नाही बोलत काही. अर्चना, याच्या काही नादाला लागत. चल आपण आपले काम करू. हा ना, जाय तू तुझं काम कर. जाय, मी माझंच काम करू राहिलो ना. आम्हालाच बोलणे बसून त्यामुळं. कस काय बसते? हा मग हा, आपल्या मागे चिव राहते. तुझं काय काम आहे आमच्या माग? काय चाललंय तुमचं? काय ती मेथी सर्व तोडवली? अशी कामं करतात का सांगा बर? नाही तुझं काय रे काम पोरीत नाही? ते काय नाही, ते पाईपाला पाणी येत नव्हतं ते बघायला आलतो.
पाईपाला पाणी येत नाही काय लाईट गेली का? काय माहिती लाईट कस काय गेली काय माहिती. तू त्या दिवशी माझ्याकडे पाहत होता ना त्याच्यामध्ये खडे टाकले तर हे नाही बाबा ते नाही ते कशाला खडे टाकलेत त्याच्यात ते. अर्चना, तू काय गप्पा आहे आणि हे असे कपडे घालून कुठं चालली? गावाला. गावाला? हा, कुठल्या गावाला? माझा बर्थडे ना, मग मामाच्या गावाला जायचंय मला संध्याकाळी. का आपण करू ना इथं बर्थडे? नको नको, का मला माझ्या मामाच्या गावालाच करायचंय. असं नाही करायचो. तू एवढे दिवस काम करते इथं, तुला इथं काय पाहिजे ना हिच्याकडून काम करून घ्यायचे. तू किती दिवस झालं काम करते इथं अर्चना? आपण सोबतच करतोय ना. हा, पण हिचं जरा डोकं चालत नाही ना. मी काय म्हणतो मालकीन बाई हा? तिचं आपण बर्थडे इथंच करू ना. अय, नको नको, तू काय लावून राहिला रे? आम्हाला नाही करायचं इडं. अरे इथंच करू ना. फसायचा नाही तो. पैसे घे मग पैसे देते ना तुम्ही पैसे द्या ना मग. देते ना पैसे, मी कुठं नाही. हा मग कसं आणि ते पैसे कट करू नका घेऊ तुमच्या तर्फे द्या आहे का नाही. नाही माझ्या पगारातलाच पाहिजे मला. आम्ही असं फुकटचं खात नाही कुणाचं. नाही घे ना पैसे भेट. नको नको, तुला पाहिजे तुझं तू घे. तुझ्या नावाखाली मला घेऊन दे ना मग. मग तूच घे ना. तू घे ना गप नाही तू गप ना तुझ्यासाठीच घेते ना. हा माझ्यासाठी. हा तू मागून लागून गेला रे. तुला ताकीद करते इथनं पुढे ह्या पोरींच्या नादाला इथं यायचं नाही. तू तुझं तिकडे काम कर. ओ भाऊजी, भाऊजी, काय झालं? अहो ह्यांचं काय चाललंय? काय त्या चाललंय? काजलचा बर्थडे आहे, त्याला विश वगैरे केलं का नाही? काय द्यायचं नाही, माझा नाही येतो हिच आहे. नाही मी ते नारळ बोलत होतो म्हणलं नारळ कवा देता आम्हाला. काय कोणा डोक्यात पडायचं तुम्हाला? डोक्यात पडायला लागत ही अशी मेंटल देवाला पडायला लागतं नारळ. अरे देवा, देवाला फोडते पण फोडी द्याच ना. हा बरोबर बोलले, आज मी चुकलेच नाही. है ना? हा बरोबर आहे तुझं. बघावं काही कसं केलं हे काम करायची पद्धत आहे. आता मालकीन बाई सांगा वावरातून यायचं म्हणलं आता पायाच्या निसम पण ओललंय ते. आम्ही का हवेतून येणार का उडत मग. अरे मी ते किती महाग आहे. काय मी तिकडे तोडवलं तेवढं कळतं आम्हाला. हे काय दिसतं? हे दिसतंय का नाही भाऊजी? तुम्ही बघा व्यवस्थित. तुम्ही चालून पाहा बरं. असंच करायचं आहे का रे? असं कडाने वार बेने यायचं आतून येत असते का? मी नाही आलो पुरी आल्या त्यांना दे हे मला. आल्या होय. होय, मग काय आलो का? तो असं मुस्कडी दिन ना मानाव जर सांगितलं तू आता. तुला नाही तिचं नाव घेतलं मी. तो थोबडत पुढीन मी. हा. मी काय केलं आता. झालं ह्यांचं सुरू तुम्ही झालं. कामाला येता का या कोणावर तोंड टाकायला येतं? मग तो बळजबरी मानाव सांगते ना मालक. नाही तसं काय नाही. मोबाईल हे घेऊन काय चाललंय आज तुमचं? ते माझ्या पप्पाने दिला होता आजचे दिवस मला. पप्पाने दिला होता. हा, फोटो काढायला मला लय दिवसापासून घेऊन दिले माझ्या मम्मीने. तो तर मेंटलच आहे ग. तुला काय बोलायचं हे कळतच नाही. आहे लय दिवस घेऊन दिला. मालकी आम्ही तुमच्याकडे कामाला म्हणजे तुम्ही आमची आखी बेइज्जती करते बाई. मेंटल करू आख्या गावात तुमचे बोंब उठेले. तुमच्या अशा वागण्यापायी कोणी येतच नाही. आम्ही तरी टिकून राहिलो तुमच्याकडे कामाला. मग हिच्यामुळे मी टिकून राहिलो. काय म्हणजे मी बी टिकून राहिलो ना. या असा स्वभावाने कोणी येत नसतं. आम्ही जर गावात म्हटलं ना चालता तिच्याकडे तर डायरेक्ट नाही म्हणता. तिच्याकडे कोणी असं म्हणतं आम्हाला. मागच्या कांदे लागण करायची होती तेव्हा आपण किती बाया पाहिल्या होत्या. नाही म्हणलं त्या आधी ज्याचं करायला जावं भलं तेच म्हणतं मा खरं. असंच बरोबर बाद झालं. नाही मी बोलत तुम्हाला. असू दे आजच्या दिवस मोबाईल वापर आणि उद्या नको वापरू. दर बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा तुला. शुभेच्छा काय ते विश करते तुला. शुभेच्छा. शुभेच्छा. जाऊ का मालकीन. अयो एवढं कोण रागण बघताय. रागाने बघता काम करून घ्यायचं तर तूच कामाचा विरंगुळा आणतो का? नाही मी काय टाइमपास करतो का. टाइमपास करणं माणूस आहे का. हाच माणसं खरे टिकून देत नाही. नाही तुम्हाला सांगते वरून आम्ही ना ते काही करीत असलो गवत उपटीत असलो एक खडे मारून फेकितो. आणि आमच्या कामात आहे ना घोटाळे करीतो. बर तुम्ही जरा ह्यांच्याशी बोलून घ्या. मला कॉल आलाय बोलून घ्या ह्यांच्याशी. उद्यापासून आहे ना यांचे मोबाईल गेटवर जमा करायचे. कोणाचे? येतो काय वार लोकांचे वावरात येतो का आम्ही काय कंपनी येतो का काय कसे तुमचे नियम मग आम्ही येत नाही का आम्हाला. कामच करायचं फुकट नाही पैसे नाही देतो का? ओ काका आम्ही तरी एक वापरू तुम्ही तर दोन वापरीत या. मग मी मालक आहे. मी 2-4 वापरीन. मला कोण मालक आहे का? असं नसतं ना पण. म्हणजे यांचं महत्वाचं ना आपलं गेलं सगळं यात चुलीत. मग तुमचं लय भारी ना. आमचं काय आम्हाला बी नाही महत्वाचं का. आम्हाला बी फोन येत नाहीत का. हा पाहुणे रावळे नाहीत का आम्हाला. पैसे द्यायचे काम होणं महत्वाचं नाही मग का? काम बी करतो ना आम्ही. तुला हाय पाहुणे रावळे. तुझे पाहुणे काय रावळे काम करतो? हे सारे गावात कालच्या धरून तसंच पडलेलं दिसतंय. ते मी- मी उगा मळ्यात चक्रीला येत नाही. अहो मला मीच वाढून दिलंय ते. बारीक असलं हाताला लागत नाही ना. मोठं असलं का असं उपटून फेकता येतंय. तुझ्यामुळे लेबर टिकत नाही इथं. मी काय केलं लेबरांना काय चावतो काय मी. तक्रार आली माझ्याकडं. काय करतात मग. नादीला येतो फक्त त्यांना. काय करतो मग? मी कशाला नादी लावतो त्यांना. मी माझ्या काम करतो उगत तुम्ही माझ्यावर बिल फाडीचा. इथं लय जोरात लागलंय मला. येऊ उपटू का. पटापट सारं संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. हे नाही झाड मूर्खा. येऊ उपटू का. गवत उपटाय सांगितलं झाड उपटतो का?
त्याच्यामुळं याच्यामुळं लेबर ठिकाणा मी पहिलं कॅमेऱ्यावाल्याकडे जाऊन कॅमेरे बसून घेतो. आईला त्या तिकडे गेल्या मी इकडे काय उपटीत बसू. चला त्यांच्या पैसेच माझे इकडे काय काम करायचं. मला तर लय राग आला पाहिजे मालकीनेच. जाऊ दे बाई, नुसती काही ना काही बोलत राहते. मला तर आवडतच नाही. काय सांगू आता. हर्षे ऐक ना, आपण काम सोडून जायचं का गं? नाही तर हा नाही ते काय ग, गावातली एक बाई तिच्या घ्यायला तयार नाही. इकून तिकून आपण न राहिलो हिचं जवळ तर तिला तिची कदर नाही. त्या दिवशी ती ठकूबाई नाही का, तिला म्हणले होते. मी म्हणलं त्या मालकीनेला ना बाई लागू राहील म्हणलं शेतात कामाला. ती म्हणती म्हणे जाय म्हणे, मी अख्ख्या गावाकडे जाईन म्हणे, त्या बाब्याकडे जाईन, पण तिच्याकडे येणार नाही म्हणे. हा ना, इथं बस परत पाहिलं तर परत बडबड करी म्हणशील. उभ्या राहून गप्पा मारी त्या. इथं खाली बसून बोलू. इकडं काय झेंडूचे फुलं आहे ग, गुलाबाचे फुलं पाहिजे होते. मला तुला एक फुल द्यायचं होतं पण काय भेटलंच नाही बाई. जाऊ दे, झेंडू मस्त आहे. मग देऊ का तोडून? काय दिल्यासारखं ते, जाऊ दे. माझा तर सगळा मूड ऑफ झाला. आज तर मी असं ठरवलं होतं अर्चना, मी म्हटलं मस्त आज तुझं बड्डे, किती मस्त पार्टी बिटी करू म्हटलं आपल्यामध्ये बाई. पण मध्येची हागली. हा ना, साऱ्या अख्ख्या चांगल्या दिवसाचा तिने सत्यानाच केला. काय करते आता, मला तर एक घाण वाटू राहिली. टीव्ही जाऊ दे. या गाडीचं काय ग मध्येच? हा गाडी अगं मला ना तुला एक सांगू का, तो बिचारा ना चांगला आहे, तो आपल्यामुळे टिकून येणं माहितं का. ते पण आहे, पण तिला करायला पाहिजे ना. बिचारा ते असलं का आपल्याला काम करायला हाताला आराम पडतो, त्याच्यामुळे बोलायला आणि तो बसायला काय करतो भेटतं. माहिती का, तो थोडासा डोक्यामध्ये गेलेला आहे. तो काय करतो, तर तुझ्या मागे लागेल मला माहिती. माग लागला आणि गोड गोड बोल लागला, सगळं काम करून घेतो तो मावारचं. त्या दिवशी मला बी म्हणत होता तिच्याशी बोलायचं असं तसं. म्हटलं हा बोल, मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं. अगं तसं स्वभाव चांगला आहे, गरीब घरचा पोरगा आहे तो. लग्न करते का मग? येडे लग्न या अशा पोरा सांग. काय 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 बाई मम्मी गावरले काय अरे तू असं आहे रे समोरून येड्या. गावरले घाबरा का म्हणजे जीव गेला असा आता आमचा. का बरं? तू इकडे बी आला परत त्या मालकीने पाहिलं मग. अरे मालकीन गेली ते तन करून तिथं लागला असं डोकं दुखायला आता. हा मग कावळा बसा ना फांदी मोडायला तेवढंच कर तू. एक काम कर ना मग, काय? तू जाय ना झेंडू बाम लावून द्यायला. हा नको झेंडू बंबी असंच लावलं आणि तसंच लावलं परत बाडबड करीन. हा नाही मला वाटलं जातो काय म्हणलं. मी काय म्हणतो तू जरा जा ना तिकडं. का बरं? म्हणजे तू काय माझ्या मैत्रिणीला हाकलतोय का? अगं तसं नाही ग उभं राह. पाय दुखत आहेत ना बसून बसून. हा तुझं ऐकलं पाहिजे कारण तू मालकीने चमचा आहे ना. पाय चमचा. मग एवढं गुलगुलू काय बोलत होता माहिती तिकडे मग. सोबत? काय अगं, ते मला काय म्हणायचं होतं माहिती का, काय तू तिकडे जरा मला जरा पर्सनल बोलायचं आहे का. अयो म्हणजे हा तू इंग्लिश कधीपासून मारायला लागला घेतो कसं शिकलं का पर्सनल बोलायला? ते मालकीनेचं ऐकून शिकलं ना. हा वान नाही पण गुण बराच लागलाय. मग वाईन तिकडे मी मालकीने जाऊन सांगू का? नाही तू तिकडे जा मला जरा. मग मला एक आत काढू लागशील. हा हा पक्का. एक नाही दोन माझ्या वाटेचे कोणकडे. मी आहे ना. ऐक ना मग मी ना तिथे ना तुझ्या वारसाना नळी धरते त्या झाडाला पाणी देते. हा. हा आले विचारायचं सांगू नको मानाव. हा एक तिला सटकेल टाकीची ती. हा बोल तुला काय बोलायचं पर्सनल. अर्चना तिथंच थांब बरं का, लांब जाऊ नको. हा हा मला एक तर भीती वाटते, येडपडी आहे. मी म्हणजे येडपट आहे का. नाही रे हे असं मी कधी म्हणन का. मी मग छान आहे पण कसं येड्याचं सोंग घ्यावं लागते ना. हा तेवढं आहे. तुला माहित नाही का. नाही माहिती आहे का तू तसं हुशार आहे, पण म्हणावं लागतं ना रे. ती मैत्रीण आहे ना, तिच्या समोर कसं काय हे करू तुझी एवढी. तू म्हणजे आपलं आणि तिचं काही सांगितलं नाही ना तुझं माझं. अजून काही सांगितलं नाही बाबा. पण आणि मग- ऐक 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 मग सांगू बी नको. का रे आज ना एक प्लॅन केलेला आहे. काय? तू आणि मी. हा नाही ते नंतर. वर जायचं का? नाही मग तू आणि मी पळून जाऊ आपण. पळून येडा झाला काय बावळा काय म्हणजे पळून जायचं? काहून? मग मला काय घरी दारी धाका आहे का नाही? मग घरचे कुठं ऐकत आहेत का तुझे. माझ्या संग काय लग्न लावून देणार आहे का. मी कधी म्हणलो मला लगेच लग्न करायचं म्हणून. पण मला आज करायचं ना लग्न. म्हणजे तो काही म्हणत येईन तू म्हणजे आज लग्न करायचं आणि उद्या पोरग खेळावायचं पोरग देऊ का तुला मी? त्याला टाइम लागतं. मग येडी तूच मला म्हणते तू येडा आहे. हा मी चिडी माझ्या डोक्यात ना केवढा मोठा शॉर्ट पडलेला आहे. जाऊ दे बरं चल मग पळून जाऊ. वय तिकडं राहू दे काम बी नाही करत तिला तिथं काम करू दे. पळून. ते मालकी अरे ती मालकीन बाई आली. कुठे आहे ती तिकडं. कुठे कशाला आली ती. कशाला तिथं मला काय काय काम आहे माहिती. मला एकटं पाहिलं असं बडबड केली हा असती. ना बरोबर आहे तिचं, ती हुशार आहे तशी. अरे तो काय त्या मालकीन बाईचा धीर नाही का, हा. तो पण येऊ राहिला. मी कशाला? तर सगळ्यात पहिले त्यालाच पाहिलं येतानी. बाबा मी काय म्हणतो मग तू जा तिकडं तू चल आपलं. काय तुला काय सांगितलं होतं? काय तुझं पोरीतने काय काम असतं? नाही ते जरा इकडं हे काहीतरी निघलो होतं. कैडीची भाजी काढत होतो. किती वेळ झालं सांगितलं तुम्हाला? तू काय करत होता? काय करत होता? कैडीची भाजीतलं गवत
काढीत होतो. ही पोरगी काम करत होती तिथनं पळत आली का तू लक्ष ठेवत होती का ह्याला? नाही नाही लक्षपेक्षा नाही, तोच मला म्हटलं जाय तू माझ्यावरची नळी धर म्हणून मी आले. माझ्यावरची नजर? नळी नाही. हा धर म्हणी हातात. हा का? काय बोलत होता? भाऊजी तुम्ही ते पटकन उद्या कॅमेरे बसून घ्या. हा. यांची रोजची नाटकं अशीच आहेत. याला गावात काढायला सांगितलं, ते सोडून इकडे काय करीत होतो? मी तो माझ्या काढीत होता ना उचापात्या. चपात्या? म्हणजे ते असंच कामच बोलत होतो. चला चला काम. नाही नाही चला चला नाही. ह्या आठवड्याचं पेमेंट तुम्हाला भेटणार नाही भाऊजी. भेटणार नाही. फक्त हिचं पेमेंट करा आणि हेच मला पाहिजे, माझा बर्थडे आज, मी घरी काय देऊ मग? मला केक कापायचा तुला बर्थडे पुरते पैसे देते मी. थांब किती लागते तुला? 400-500 द्या. 400-500? हे 400-500 तर लागतील. 2 मिनिटं थांब. पुढं हप्ते भरायचे पैसे नाही देणार ती परत. हे जे काय मला पैसे नको, हे बर्थडे घे धर. बड्डे घे. काय हे बर्थडेचे एवढ्यात पैसे? बर्थडे साजरा करून घे. असं म्हणा. 300 रुपयात काय येणार आहे का? हा ठीक आहे चालेल. आणि भाऊजी ह्याचं पेमेंट नाही करायचं, कट करून घ्या. जे काम करतोय त्यांना हे काम करू देत नाही. हा. का बरं? याच्या मला तर payment मुळीच मधून- काम करू देत नाही. याच्या पेमेंट मधून यांची पेमेंट करतो. नको ना काढे करू गप ना. काय नाही काही नाही. तुला करायचं आहे ना का? हा ही पोरगी आमच्याकडं 2 वर्षापासून आहे. तू आता 1 वर्ष झालं काम करते. तिनंच तुला नको नाही मालकीन 1.5 वर्ष झालं. आज काय करते तुम्ही? ती मोबाईल साईडला ठेव. कुठं किस्सा नाही ना. आणि तुमचा बी सांग. ए तुम्हाला सांगणार का माझं साईडला ठेवाय? हा लय केव वाढतोय रे तिची. मालकीन बाई खरं सांगू का? हॅलो आले का? हा 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 बरं. हा मी येते. ऐक ना, हा पळून जाईल. हा हा थांब. भाऊजी दादा आले का? काय? हा दादा आले. काय म्हणत होता? काय नाही कामाला जातो ना आम्ही. होईल ना बाळा तुझा बर्थडे? हा होईल. ह्यांच्या पण, नादाला नको लागू तू. मला एक बोलायचंय. हा बोल. आम्हाला का हाऊस नाही ना असं उभं राहायचं किंवा टाइमपास करायचं. हाच आम्हाला काम करू देत नाही. इडं कामाला बसला का तिडे येतो, तिडे बसला का तिडे येतो. नाही मी काम सांगत असतो मालकीन. हा आम्हाला काम सांगत राहतो तुम्ही इकडून तिकडं. सांगितलं ना मालकीन की तू काम सांग म्हणून यांच्याकडून काम करून घे. हा? हा मग मी काय नाही चल कामाला चल. वहिनी, दादा आले दादाला सांगा याला नीट करतील. माझ्याने काही नीट नीट व्हायला. नाही. ह्याच्याकडे आपण 4 दिवस बघू. ह्यानं व्यवस्थित काम केलं नाहीतर आपल्याकडे कामवाली काही कमी नाहीत. हा? कमी नाही, कोणी येतच नाही. कोणी येत नाही? वास सुद्धा घेत नाही तुमच्या बगीच्याचा. आम्ही करतो म्हणून करतो. तुमचा असं स्वभाव आहे. आणि बघा याला गरीब म्हणत होता. किती बोलतोय वर चढ. आता मी आहे ना त्याची साईड घे. त्याची साईड घ्यायला म्हणजे नाही तसं नाही मालकीन बाई, एक बोलू का? राग नका येऊ. लहान तोंडी मोठा घास घेते. तुमचा स्वभाव आहे खरंच, तुमच्या कोणी येत नाही. आम्हाला पण लय बोलता तुम्ही कशा टिकून राहता. पण आम्ही म्हणतो जाऊ द्या, त्यांना थोडीफार माया येते आमची म्हणून आम्ही येतो. पण तुमचा एवढा तडका स्वभाव बी काही कामाचं नाही. अशा स्वभाव पाहिजे कोणी खरंच नाही येणार. तुम्हाला सगळे सोडून जातील. हा का? हा काय मला कामवाली भेटणार नाहीत का दुसरी? मग पा भेटत आहे का? हाऊस करून घ्या. हा बरं आम्ही जातो मग. आम्ही नाही येत उद्यापासून. आम्ही उद्यापासून येत नाही. चाल ग काजी. तू थांब. ए, तुला करायचंय का नाही नीट काम? नाही आता ते चालले मी बी चाललो. मला काही नाही काय हाणा संबंध नाही माझा. मला सांगितलं होतं तू लेबर टिकून देत नाही. काय मी थोडी काय केलंय त्यांना? काय केलं म्हणजे तुला तिथं काम करायला लावलं होतं की यांच्यापाशी येऊन गप्पा मारायला लावल्या होत्या. तिकडचं दारा धरून घे जा. अयो ती पाईपलाईन कस का फुटली? भाऊजी आता तिथे पुरी गेल्या. बघितलं ना आपण त्यांना किती दिवस मदत केली नाही. त्यावेळेस पैसे दिलं. पण सर शेवटी ना त्यांनी त्यांची लायकी दाखवलीच नाही. आपण उद्या ते गावातल्या जाऊन बाया बघा ते खालच्या आळीच्या. हे 2 आहे तिथे 4 बघा. जाऊ द्या काय. आणि ते कामवाला ही दुसरा खालचा गडी बघा. आणि आपलं आले ना ते कॅमेरे वगैरे लावून घ्या. आता दादा येतील. दादा आलं का तुम्ही जावा काय. जाऊ दे गेले तर. आणि पेमेंट वगैरे काय करायचं नाही. नाही पेमेंट त्याच्या पेमेंट वरून ते पोरींचे पेमेंट करतो. नाही पोरींची तर अजिबात नाही द्यायची. पोरींची अजिबात द्यायच नाही. सर्व ती मेथी बारकी लावलेली त्यांनी हे केलं. कुठपर्यंत बोलायचं नाही. कामावर लक्षच नाही. आणि हा ही नवीन आलाय पोरग सारखी कुचू करत बसते. ह्यांच्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. जाऊ दे दादा आल्यात बघा. चला आईला माणूस कुठं दमून आलं ड्युटीहून का ही बायको जाग येऊन असते. कुठं गेली काय माहित. काय राहायचं स्वतःच काहीतरी समजत. कुठं चाललो आम्ही निघून. निघून? नाही थांबायचं. अरे इथं कामाला कोण राहील मग? आम्हाला नाही का सांगत आहे? आमचं ते पगार करून टाका. आणि आम्हाला चाललं आम्हाला नाही करायचं काम. तुमची बायको बघा कशी करते ती. मालकीण. झालं काय? एवढा धुसफूस एवढा पाय खाली कोण बघतं? काय झालं?
अहो काय करायचं, कामच व्यवस्थित करत नाही तर उलट सुटल उत्तर देते. आणि ते म्हणे आम्हाला दुसऱ्या बाया भेटत नाही कामाला भेटू दे आम्हाला काय असं नाही. अरे येडी आहे का, एक तर बाया भेटत नाही कामाला, राहू दे ना, नको ना बोललं जाऊ काही. नाही नाही अहो, अख्खं गाव तुमच्या यायला मरत आहे. आम्ही आम्हाला नसले उतारला आम्ही तुमच्या जवळ येतो. आम्ही चाललो. बोलते. ए, थांबा थांबा, इथं काम कोण करीन मग? आम्हाला काय घेणं कोणी करीना. कोणी का करीन? इमानदारीने राहिलं का असंच राहतं. तुमची अडचण काय ते तर सांगा. अहो एवढं धुसफूस कोण करतं, एवढं कोण बोलतं पार टोचून टोचून, एवढं तर आमच्या घरचे बी नाही बोलत आम्हाला. बरं मी सांगतो माझ्या बायकोला समजून, ती परत बोलणार नाही तुम्हाला, बस का? आणि ते झालं आमच्याकडे मोबाईल आहेत, त्या मोबाईलचा यांचा काय संबंध, आमच्या घरच्यांनी दे घेऊन. मग घेऊन दिले तर मग कामाच्या टायमाला नका ना मोबाईल बघ. वापरतच नाही का रे वापरत नाही तू काय ते हे जर माझ्या जवळ आहे तर मी काय फोन वापरू म्हणजे नाही नाही कामाला ही गडी आल्यापासून ना हा. पाक बचळून गेली ही पोरगी. तुम्हाला ठीक काय आहे. करायचं? कामाशी काम होतं बस झालं ना. हे जाऊ दे, आपण पळून जाऊन लग्न करू. यांचं काय कधी पैसे द्या पळून आम्हाला. जाऊन लग्न. पळून जाऊन लग्न? आमचं प्रेम आहे. अरे बाबा इथं थांबा, वाटल्यास मी तुमचं लग्न लावून देतो, पण कामाला इथं थांबा तुम्ही. खरं का? हा नाही जाणार. काय गं तुम्हाला कसं सांगितलं ना? अरे खरंच लावून देतो, पण कुठं जायचं नाही. नाही नाही मला वाटलं हा. मालकीणीला सांगून दिवशी. अरे नको बोलत जाऊ, एक तर गडी भेटत नाहीत कामाला. तुला किती वेळा सांगितलं रे, प्रेमानं बोलत जाईन त्यानं सांग जरा. अहो, कसं प्रेमान बोलायचं सांगा बरं. ते कोंबड्या एक आवाज देतेस, तुमच्यासाठी मी गावरून कोंबड्या आणल्या अंड खायला. श्रावण संपून ते भेटत तुझ्याकडे बघतो. हा मालक ते तुमच्या घरा जाऊन करा, पहिला आमचा पगार करा. मला जायचंय, मला नाही राहायचं इथं कामाला. हा आणि मला पण जायचं. अरे मग सांगितलंय ना, यांच्या दोघांचं लग्न लावून देतो, तू यांची तिची कलवरी वय आणि तुमचे पैसे देतो, पण इथं थांबा, इथं काम करा. हा, एवढं धुसफूस करून कुठं चालतं का? अहो, कामगार हा, भेटत नाही. नमस्कार सरपंच. काय चाललंय? काय नाही चाल. पार्टी बिल्टी काय तुमच्याकडे? हे कामगार आहेत का, यांचं जरा हे थोडी बायको बोलली त्यांना, राग राग बोलली, आज निघाले राग राग, आणि ते म्हणतोय आम्ही पळून जाणार, लग्न करणार. हो गडी आहे ना तुमच्याकडे? गडी कामाला. तुम्ही कधी आले होतो? हे आता एवढ्यात आलो आणि यांचं निघाले होते तर त्यांना आडं झालं, बायको नव्हती इथं. हा बर. आम्हाला इथं काम आता यांना लग्न करायचं, यांना म्हणलं जाऊन. कोणाचं? बहिणी बहिणी आहेत ना? नाही नाही मैत्रीण आहे माझी ती. मैत्रिणी का? तुम्ही कायम कामाला आहेत ना इथं? अरे, किती 4 वर्ष झाले त्या कामाला आहेत आमच्याकडं. नाही नाही 2 वर्ष झाले. मी सांगते सरपंच, आता कामगार भेटत नाही, यांनी आमच्याशी कसं राहायला पाहिजे ते पार अरे तुझा ड्रेस कस काय का असा? हा ते आज माझा बर्थडे होता. बर्थडे का? अरे वा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. आता मी तुम्हाला सांगते काय रोज झालं. अगदी साधे मळके सळके कपडे घालून येतात बघा. त्याच विचार करून आलते त्या. असं का? 850 रुपयाचा टॉप घेतला तो आम्ही. बरं ते जाऊ दे, काय लग्न कोण करायचं याच्याबरोबर? तिथं तुझं? बर. अरे वा, हे तुला पसंत आहे का? पसंत आहे पण त्याला सांगते कपडे जरा चांगले घाली जाई बोलून. कामात पण तसेच लागतात ना का? चांगले कपडे घातले तुम्ही नाही का? कशाही दिसतात का मळके कपडे घातल्यावर? नाही पण मग जरा सरपंच त्याला चांगला ड्रेस घेतो आणि दोघांचं लग्न लावून देतो आणि कामाला इथेच राहतील ते. मग हा म्हणजे आमच्या दोघांचा संसार करू द्या, तुमच्या बायकोला खेळ परत. आणि तुमच्या खोल्या आहेत ना? एक खोली देतो ना त्यांना, खोली द्या. तिथं त्यांचा प्रपंच मांडीत येईन. एखादा नवरदेव बघतो मग. नाही नाही नाही, माझं नाही, जमलंय आपल्या ना. शेजारची खोली नाही द्यायची, तिकडे पाठीमाग शेतात द्यायची. येडी आहे का तू? एक तर कामगार भेटाना, राहू दे, लग्न लावून देऊ त्यांचं. हा बरं द्या, असू द्या. हा. आणि तुझं काय जमलंय म्हणली? हा चालेल, लग्नाला आम्हाला बोलू. हा हा. तिचा नवरा तर मोठा शेतकरी येतरी गडी. ए, गप. आणि मालक हा. तुमचं जुना बेड बी द्या त्या रूम मध्ये टाकून. हाय का हे? नाही नाही एक काम कर ना, तो रूम मध्ये आम्ही राहत होतो ना, आमच्याच घरात तुम्ही आवाज दोघं काय राहा. करताय? त्याच्या रूम मध्ये आपण राहणार आपल्या. त्याला देणार आहे का आपलं घर? ए बाबा, द्या ना, काय एवढं काय तुम्ही तळतळ करता? द्या, काय लागेल. उलट लोक संसार दे, मी देऊन टाकेन तुम्हाला. नाही 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 सरपंच हाय. कन्यादानात देऊन टाकतो. चाल जाऊ दे, काय लागतं तुम्हाला तेवढा संसार देऊन टाकतो. लावून टाकू लग्न तारीख हे काढू. असं मनमोकळा माणूस पाहिजे तुमच्यासारखं नाही. आणि मी तर तुम्हाला हनीमूनला जायसाठी पैसे देणार होतो, आता जाऊ द्या, सरपंच देते तर देऊ द्या. मी त्यांना आहे ना भांडे कुठे घेऊन देतो. हा लग्नाला साध्या पद्धतीने करून टाकू. ठीक आहे. हनीमूनला जायला तुम्ही पैसे द्या. चला आता चहा पाहिजे तो गोड तोंड करतो तुम्हाला, मग पुढच्या तयारीला लागू. चला लग्न चला. चला हे चल. काय लाजली काय लाजली. सरपंच करते सर्व तर करू द्या ना मग. अरे आपली इथं काम करते ते, हा जरी मजूर असले तरी शेवटी माणसं आहेत ना ती. चला कोंबड्या बघा ना कशा आणले तुम्ही.